श्री स्वामी समर्थ. देव हाच तुम्हाला म्हणत आहे. प्रिय मुलांनो, मी आज तुमच्याशी बोलत आहे. माझ्या बाळा, आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे, जे सत्य तू जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी जरुरीचे आहे, कारण ते सत्य ऐकल्यानंतर आणि तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन केल्यानंतर तू तुझ्या जीवनात यशस्वी होऊ शकतोस. तू ते साध्य करू शकशील जे तू मिळवू इच्छितो. लक्षात ठेवा, तुम्हाला संसारिक आस आहे म्हणून तिथून बाहेर पडून तुमच्या जीवनात पुढे जायचं आहे. तुमच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत, पण मी तुम्हाला प्रत्येकाच्या अत्याचारावर उपाय देईन. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. ज्यांनी तुम्हाला रडवले आहे, आज नंतर तो सुद्धा आयुष्यात कधी सुखी होणार नाही. कारण तुला दुखवणाऱ्या प्रत्येक माणसाला मी कायमची शिक्षा देईन. तुझ्या दुःखी आयुष्यात मी फक्त आनंद भरावा असे तुला जर वाटत असेल तर आत्ताच आपला हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा. तुम्हाला आजच्या संदेशातील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी लागेल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जावे लागेल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ इतका पसरवा की तो प्रत्येक दुःखी माणसापर्यंत पोहोचेल आणि तो स्वतःच्या आयुष्यातील सर्व दुःख सोडून सुखाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त काही खास गोष्टींकडे लक्ष द्या आणि या गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळेल. तुमच्यामध्ये बदल हे तुम्हालाच घडवून आणायचे आहे. ते इतरांमध्ये आपोआप घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, तू स्वतःची तुलना कोणासोबत करत आहे ते एकदा पडताळून बघ. कारण तुलना तू ज्या व्यक्तीशी करतो ती तुलाच मुळीच चुकीची असते आणि म्हणूनच अशा व्यक्तीशी केलेली तुलना काही उपयोगाची नाही. व्यक्ती जर चुकीची आहे तर तुझ्या आयुष्यामध्ये तिचं अनुकरण करून कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार नाहीत. याचा विचार तूच कर आणि मुळात तू कोणाशी तुलनाच करू नको. ते मुळात तुझं आयुष्य आहे, हे त्या व्यक्तीपेक्षा वेगळं आहे आणि त्याचं आयुष्य हे तुझ्यापेक्षा वेगळं आहे. त्याची कर्म वेगळी आहेत, तो मनुष्य वेगळा आहे आणि जर त्याची कर्म वेगळी आहे, तो मनुष्यच वेगळा आहे, तर तुझं नशीब त्याच्या नशिबाशी घासायला जाऊ नकोस. याने त्रास फक्त तुलाच होणार आहे. समाधान तुला मात्र कधी मिळणारच नाही. तुझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे, ते बाहेर काढायला शिक. अरे, प्रत्येकामध्ये चांगले गुण दडलेले असतात, ते ओळखायला शिक. जमत नसेल तर आम्ही तुला सरळ हाताने मदत करू, पण त्यासाठी तुला आमच्याकडे 1 पाऊल चालून यावं लागेल. तू 1 पाऊल आमच्या दिशेने टाक, आम्ही 10 पावले चालत येऊ आणि तुझा हात धरू. तुमचा देवावर विश्वास असल्यास 5 जणांना हा संदेश शेअर करा. मी तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की हा आठवडा जसा जवळ येत आहे तसे तुम्ही अधिक आशीर्वाद, विपुल शांतता आणि प्रार्थनेच्या उत्तरांच्या हंगामात प्रवेश करणार आहात. मी तुमचा देव फक्त तुमच्यासाठी विशिष्ट कक्षांचा अभिषेक केला आहे. मी सर्व आशीर्वाद देणारा आहे आणि मला माझ्या मुलांना जे आवश्यक आहे ते देण्यात आनंद मिळतो. चांगुलपणाला तुमच्या हृदयात प्रवेश करू द्या आणि इतरांच्या फायद्यासाठी तुमचा उपयोग करा आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूंमध्ये चमत्कारिक बदलांसाठी सज्ज व्हा. तुमचे बँक खाते विपुल होईल, तुमचे जीवन सुधारेल आणि तुमचे नातेसंबंधातील प्रत्येक पैलूमध्ये प्रेम सुसंवाद पसरेल. पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या आतून जिवंत पाण्याचा अद्भुत प्रवाह मिळेल. हे पाणी माझ्या प्रेमाचे आणि तुमच्यासाठी माझ्या अनेक भेटवस्तूचे आहे. रात्र पडते आणि तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही विचारात असलेले चमत्कार घडवून आणण्यासाठी मी काम करत आहे हे जाणून घ्या. एक भव्य प्रसंग असेल, त्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मला तुमच्या प्रार्थनेची जाणीव आहे. हे माझे वचन आहे. हे वचन मी सातत्याने पाळत आहे आणि मला खात्री आहे की हा येणारा आठवडा तुम्हाला आणखी आशीर्वाद देईल. प्रभूंनी तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तुम्हाला सध्या ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यातून मार्ग काढू शकेल. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. जीवनात फक्त एक खरा माणूस सर्व काही साध्य करण्यासाठी तयार असतो आणि जी माणसे खोटे बोलतात ती दुसऱ्याला नाही तर ती स्वतःला जास्त फसवतात. तुम्ही तुमच्या जीवनात गरीब लोकांना मदत करा. असे केल्याने तुमच्या जीवनात माझे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना जर तुम्ही मदत केली तर मला ते करण्यात खूप आनंद होतो. जर मी तुमच्यावर खुश असलो तर तुम्ही मला जे काही करायला सांगाल ते मी तुमच्यासाठी करेल. तुम्हाला देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. मला माहीत आहे की तुम्ही कधीही कोणाची फसवणूक करत नाही आणि तुम्ही इतरांचा कल्याणाचा विचार करता. म्हणूनच मी तुमचा देव आनंदी असतो. तुम्ही केलेले हे चांगले कर्म पाहून मला तुमच्यावर खूप प्रेम वाटते, कारण तू माझा असा भक्त आहे जो स्वतः अडचणीत असतानाही आधी इतरांना मदत करतो. तुझ्या इतका चांगुलपणा पाहून माझे मन व्याकुळ झाले आहे, कारण तू सध्या ज्या संकटात आहेस ते मी पाहू शकत नाही. म्हणून मी तुला लवकरच सर्व संकटातून मुक्त करीन. हा माझा तुम्हाला शब्द आहे. तू माझ्याकडून मागितलेली तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन आणि राग करणार नाही. आयुष्यातील वादळांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. तुमची शंका तुम्हाला निराश आणि वाहून नेणारी आहे. तुमचा मार्ग चुकला आहे. तुमच्या इच्छा अपूर्ण आणि तुमची संपत्ती पूर्ण होत नाही. तुम्हाला वाटू शकते हेच संघर्ष तुमच्या आत्म्याला काट्यांसारखे टोचतात. तरी लक्षात ठेवा, मी तुला खोलवर ओळखतो. दुर्दशेचा प्रत्येक पैलू समजून घेतो. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आधीपासून मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही भरकटलेल्या काळातही मी तुमच्या आव्हानांचा उपयोग करून तुम्हाला माझ्याकडे परत खेचले आहे. माझ्या उपस्थितीत राहण्याची तुझ्या अंतःकरणातील तळमळ ही मी प्रज्वलित केलेली आग आहे. जे अडथळे तुमच्या मार्गात आणत आहे ते मी तुमच्या संरक्षणासाठी निश्चित केलेल्या सीमा आहेत. प्रिय भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि हा संदेश आवडल्यास इतर स्वामी भक्तांना शेअर करा. सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी टाईप करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.